झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महायुतीतील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप। धुळ्यात ठाकरे सेनेचे आक्रमक आंदोलन। मंत्र्यांच्या पोस्टरवर शेणफेक, कार्यकर्त्यांचा संताप। महायुती सरकारमधील कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धुळे शहरात आज 11 ऑगस्ट रोजी जोरदार आंदोलन केले। शहरातील प्रमुख ठिकाणी वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली असलेल्या मंत्र्यांची पोस्टर्स झळकवून निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यासह इतर वादग्रस्त मंत्र्यांनी तत्काळ राजीनामे द्यावेत अशी मागणी करण्यात आली। याशिवाय गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट यांच्या पोस्टरला शेणफेक करून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। आईच्या नावाने दारूचा बार चालवून बायांना नाचवतायत। संजय शिरसाट बेडरूम मध्ये पैशाच्या बागा ठेवून बापाचा पैसा म्हणतायत। एक मंत्री या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अघोरी पूजा करून ओम भट स्वा म्हणतायत। हे असे सगळे कलंकित मंत्री ज्यांनी या महाराष्ट्राचा इतिहास कलंकित केला, या राज्याला लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण केली, त्यांचा राजीनामा मागण्याकरता अनेक वेळा राज्याचे विरोधी पक्षनेते, राज्यातील सर्व विरोधी पक्षनेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, पण मुख्यमंत्री आव तर सज्जनतेचा आणतात आणि यांना सगळ्यांना पंखाखाली झाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसच करतायत। या सगळ्यांचा, या 40 चोरांचा सरदार अलीबाबा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि म्हणून अलीबाबा 40 चोर चले जाओ हा संदेश देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं हा मोर्चा जनतेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी काढलाय आणि अपेक्षा आहे हे नालायक सरकार राजीनामा देणार नाही, पण जनतेच्या समोर आम्ही यांची वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न केलाय। गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष महायुती सरकारवर हल्लाबोल करत असताना ठाकरे गटाने आता थेट मंत्र्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।